टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काश्मीरमधील पहलगामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील शेकडो पर्यटकांची सुखरूप सुटका केल्यामुळे डोंबिवलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांचे कौतुकाचे व आभाराचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली पश्चिम परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांचे जाहीर आभाराचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहेत। विशेषतः पाहायला गेले तर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अनेक महाराष्ट्रातील पर्यटक अडकले होते। या पर्यटकांना प्रवाशांना सुखरूप परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन पथक तत्काळ सक्रिय करण्यात आलं होतं व त्यानंतर घटनास्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन या प्रवाशांची भेट घेऊन त्यांना धीर देखील दिला होता व त्यानंतर 4 खासगी विमानाने 520 नागरिकांना सुरक्षित मुंबईत आणण्यात आले व त्यांना मदत करण्यात आली। यानंतर या मदतीनंतर ते महाराष्ट्रात पर्यटक काही प्रमाणात प्रवासी पोहोचल्यानंतर या ठिकाणी जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आभाराचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत। आपण पाहू शकता या बॅनरवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे काश्मीरमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी त्या पर्यटकांना भेट दिली आणि त्यांना धीर देत होते त्यावेळेचे फोटो देखील या बॅनरवरती झळकत आहे। तर दुसरीकडे आपण पाहू शकता की खाली पलंगाम या ठिकाणी पहलगाममध्ये येथील भ्याड हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः घटनास्थळी दाखल होत विचारपूस करून पर्यटकांना धीर दिला, त्यांना काळजी घेत महाराष्ट्राची सुखरूप आणल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। तसेच श्रीकांत शिंदे यांच्या आपत्कालीन पथक यांचे स्वयं पर्यटकाशी संवाद साधून या ठिकाणी धीर दिला, यामुळे जाहीर आभार अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले। माजी नगरसेवक रणजित जोशी आणि त्याचबरोबर त्यांची पत्नी वृषाली जोशी यांच्याकडनं हे बॅनर लावण्यात आले असून पर्यटक जरी आले असतील तरी या बॅनरची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।